औरंगजेबाचा हल्ला व्हायचा, अफजलखानाचे व्हायचे, निजामाचे, हे मोगलांचे हल्ले आपल्याकडे व्हायचे. औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात लढत राहिला. याचं कारण असं आहे, जर तुम्ही इतिहासात गेलात, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि हा जो औरंगजेब आहे त्याचा जन्म गुजरातमध्ये झालाय, पहा इतिहास. त्याच्यामुळे ती माती जी आहे ती औरंगजेबाची माती आहे. आणि त्या मातीतले हे दोन व्यापारी, औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झालाय, इतिहास पहा तुम्ही. दाहोद नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला, औरंगजेब तिथे जन्माला आलाय गुजरातमध्ये, म्हणून आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागतायत. पण लक्षात घ्या, एका औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलाय. 27 वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे. तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण है? तू कोण आहे? हा मराठ्यांचा इतिहास आहे, मराठी माणसाचा इतिहास आहे. तुम्ही जेवढे आमच्या अंगावर आहे तेवढे आम्ही उसळून उठू आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी लढत राहू. आणि आता 4 जून ही तुमची डेडलाईन आहे. 4 जून नंतर हा देश मोदीला विसरलेला असेल, लक्षात घ्या.